प्रशांत कोठे सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर प्राध्यापक वृंद व माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, मी कुमारी श्रुती वैशाली दिलीप तायडे, बीकॉम द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी। आज सरांच्या निरोप व सत्कार समारंभामध्ये तुम्हा आपण सर्व विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून माझे मनोगत व्यक्त करते आहे। हे तर सर्वांना माहितीच आहे की सरांनी त्यांच्या आपल्या महाविद्यालयातील कार्यकाळामध्ये आपल्या महाविद्यालयासाठी जे सुद्धा निर्णय घेतले त्यामुळे आपल्या महाविद्यालयाचं नाव विविध स्तरांवर उंच झालं आणि त्यांचे अनेक उदाहरणं सरांनी बोलताना सांगितले। मागच्याच वर्षी आपल्या महाविद्यालयाला नॅकचा ए ग्रेड मिळाला आणि त्या ए ग्रेड मध्ये नक्कीच चिंचोले सरांनी सांगितल्याप्रमाणे प्राध्यापकांचं योगदान होतं, विद्यार्थ्यांचं योगदान होतं, म्हणजे सरांच्या अमूल्य मार्गदर्शनाशिवाय त्यांनी दिलेल्या विविध सल्ल्यांशिवाय शक्यच नव्हतं। सर जितक्या बारकाईने आपल्याला मार्गदर्शन करतात, आपलं सगळं ऐकून घेऊन जितकं सांगतात तितकीच सरांची शिस्त सुद्धा कडक आहे आणि म्हणतात ना की कडू औषधच जास्त गुणकारक असतं आणि आपल्याला त्याचा फायदा कळत नाही। तसंच आहे की आपल्याला वाटतं की शिस्त नको, पण ही शिस्त आपल्याच आयुष्यासाठी खूप फायदेशीर असते। कोणता व्यक्ती आहे जो बेशिस्त आहे आणि अव्यवस्थित आहे तो कधी सक्सेसफुल झालेला नाही। एखाद्या व्यक्तिमत्वाचा विकास कधीच टाइमलेसनेसने किंवा अनडिसिप्लिन राहून होत नाही आणि तेच तर सर आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत होते। मी आता सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे आणि मागच्या वर्षी जेव्हा मी महाविद्यालयात पहिल्यांदा आले तेव्हा प्राचार्य म्हणून सरांचा एक धाक तर होताच, परंतु सरांना जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तेव्हा मला म्हणजे सरांकडनं अशी प्रेरणा मिळाली आणि मला जाधव सरांनी सांगितलं की सर पहिल्यापासून एनसीसी मध्ये होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा एक परिणाम झालेला आहे आणि कॅप्टन डॉक्टर प्रशांत कोठे या नावाला शोभणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि खरंच ते आपल्याला प्रत्येकाला जाणवतं त्यांच्याशी बोलताना, त्यांना काही सांगताना, त्यांचं ऐकून घेताना। आणि नंतर जेव्हा मी विविध महाविद्यालयाकडनं विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, स्पर्धांमध्ये जेव्हा मी क्रमांक मिळवला आणि सरांना भेटायला गेले तेव्हा सरांनी मला माझं फक्त कौतुकच नाही केलं तर मला सरांनी सांगितलं की तू याच्याविषयी पुढे जाऊ शकतेस, अजून करू शकतेस। म्हणतात की अ टीचर नोज हिज स्टुडंट्स हायेस्ट पोटेन्शियल आणि खरं आहे आपल्याला माहित नसतं आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, आपल्या शिक्षकांना आपल्यापेक्षा मोठ्यांना माहित असतं आणि सरांनी मला कधीच लिमिटेड राहायला नाही सांगितलं। सरांनी सांगितलं की तू याच्यावर जाऊ शकते, अजून हे पण करू शकते। सरांनी मला ती इन्स्पिरेशन दिल्याबद्दल मी खरंच खूप थँकफुल आहे। मागच्याच वर्षी अमरावतीमध्ये जेव्हा युवक विद्यार्थ्यांची अभिरूप युवा संसद झाली तेव्हा आपल्या महाविद्यालयाच्या संघाने तिथे पहिला क्रमांक मिळवला। अमरावतीमध्ये आलेल्या एवढ्या टीम्स मधून बुलढाण्यातल्या टीमने एवढ्या वर्षानंतर क्रमांक मिळवणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि ती गोष्ट सरांच्या सपोर्ट शिवाय शक्यच नव्हती। सरांनी आम्हाला प्रॅक्टिस करायला दिलेला वेळ असो, आम्हाला तिथे जाईपर्यंत केलेली मदत असो, हे सगळंच। मागच्या वर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर डॉक्टर महोत्सवी जयंती उत्सव होता आणि त्यामुळे महाविद्यालयामध्ये शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालयामध्ये भरपूर कार्यक्रम होते आणि या कार्यक्रमांमध्ये जे जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांनी त्यामध्ये सरांनी सर्वांना खूप प्रोत्साहन दिलं। मग तो कविता वाचनमध्ये झालेला सहभागी विद्यार्थी असो किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातला विद्यार्थी असतो, त्यांनी भरपूर कार्यक्रमात सहभाग घेतला त्यांना सुद्धा सरांनी प्रोत्साहन दिलं की तुम्ही अजून असं करा, अजून सहभाग घ्या। बाकीच्यांना सांगितलं की तुम्ही यांच्याकडून शिकू शकता आणि अजून काही करू शकता। सरांच्याच कार्यक्रमामध्ये मानसंग क्लब आपल्या इथे सुरू झाला आणि त्याचे फायदे तर सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे। मानसंग क्लब आहे, विश्वविद्यालयाला घेतलेली वक्तृत्व स्पर्धा आहे, सरांनी विविध कार्यक्रमांमध्ये आपल्याला केलेलं मार्गदर्शन आहे, व्याख्यानांमध्ये आपल्याला सांगितलेली माहिती आहे, केलेली मदत आहे, सांगावं तेवढं थोडं आहे। आणि थँक्यू इज अ व्हेरी स्मॉल वर्ड फॉर व्हॉट आय एम डुइंग, पण सर महाविद्यालयात हे शब्द सोडून मला दुसरं म्हणायला काही नाही, त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही सतत केलेल्या मार्गदर्शनासाठी, मदतीसाठी, दिलेल्या प्रोत्साहनासाठी, वेळीच आम्हाला कधी ध्यान दाखवण्यासाठी, आमच्या शिस्तीमध्ये आम्हाला मदत करण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर। मी आशा करते की विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आणि या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी आणि आयुष्यामधील अजून प्रगतीसाठी। थँक्यू सर।